अरे हळू हळू हळू. पारुताई तुझ्यापेक्षा ना आदित्य दादाच चांगले आहे. बघ त्यांनी माझ्यासाठी किती सारे फटाके आणलेत. थँक्यू. इथेच जायचं ना आपल्याला. दादा ऐक ना आदित्य दादा. हा तुम्ही थांबा इथे, मी एका मिनिटात घेऊन आलो. अरे आदित्य दादा हा तुम्हाला बाहेर कोणतरी भेटायला आलंय, तुमच्या ओळखीचं आहे असं बोलतोय. माझ्या ओळखीचं कोण आहे? जाऊन बघूया घरी. चल बरं. गोपाळ बाळा बसा, मी आलो. दादा अरू अरे कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? अरे होता बाई, यार तुमच्याशिवाय दिवाळीच इमॅजिन होत नव्हती. हा ते घर खायला उठलं होतं यार. जिवंत आहे की नाही ते कळत नव्हतं. मग म्हटलं त्यांना भेटायचं आणि आलो भेटायला. दादा चल ना. हा कोण छोटा पॅकेट? ओए छोटा पॅकेट कोणाला म्हणणार आहात? मी छोटा पॅकेट तर तुम्ही काय मोठा पॅकेट आहात का? अरे बापरे, अरे केवढं बोलतो हा. पण आहे कोण? गोपाळ नाव आहे याचं. शेजारीच राहतो. अगदी गणीसारखा आहे. गोड मुलगा एकदम. प्रीतम आई कशी आहे? मेथीची तब्येत बरी आहे ना? वाटलंच होतं मला की तू हा प्रश्न विचारणार. बरी अरे आई बरी. पण तुझी आठवण येते पण ती दाखवत नाही. पण आम्हा सगळ्यांना कळतं की तिला पण असं वाटतं की तू घरी असावंस. मला पण आईची खूप आठवण येते रे. तरी काय करू, ती तिचा हट्टच सोडत नाहीये. आदित्य सर यांना काही इथंच बोलत उभं ठेवायचंय का? नाही नाही, हो घरी घेऊन जाऊया, मस्त बसून गप्पा मारूया. हो. गोपाळ बाळा आजीला बोलवलंय सांग. ये. या.